ज्या 9 ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला होता त्यानंतरची आपण ही सकाळची तिथली दृश्य पाहतोय। कशा पद्धतीने तिथे बेचिराग अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। तळ उद्ध्वस्त करून देण्यात आले, मात्र त्यानंतरची काय परिस्थिती आहे हे आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून समजू शकते। ऑपरेशन सिंदूर नंतर मुरिदके मधली ही हल्ल्याची दृश्य आहेत। नेमकं काय सकाळचं त्या ठिकाणी वातावरण आहे ते सुद्धा आपण पाहतोय। अनेक दहशतवाद्यांचा या कारवाईमध्ये खात्मा झालेला आहे असं सुद्धा कळतंय। सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती मिळते। अर्थात अजूनपर्यंत पाकिस्तानच्या लष्करानं या संदर्भातला अधिकृत आकडा हा जाहीर केलेला नाही, मात्र तरी सुद्धा जी प्राथमिक माहिती या सगळ्या संदर्भात समोर येते तिथे अनेक दहशतवादी हे वास्तव्यास होते आणि त्यांचा खात्मा या संपूर्ण ऑपरेशनच्या दरम्यान झालेला आहे। मुरिदके या परिसरातली ही हल्ल्याची दृश्य आहेत। सकाळची 9 ठिकाणचे तळ जे बेस जे कॅम्प होते ते उद्ध्वस्त करण्यात आले आणि मुरिदके हा सुद्धा तिथलाच एक तळ होता जिथले आपण ही सकाळची दृश्य पाहतोय। तर भारतीय सेनेनं या मोहिमेमध्ये भावलपूर, कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमध्ये जे लक्ष साधलं, जिथे केवळ अतिरेक्यांच्या कॅम्पचं अचूक लक्ष हे साधण्यात आलेलं होतं आणि थेट या बेसवर या कॅम्पवर हल्ला चढवण्यात आला, एअर स्ट्राईक करण्यात आला। रात्री नेमकं काय घडलं याची एका ठिकाणी आपण दृश्य पाहतोय आणि त्यानंतर मुरिदके मधली हल्ल्याच्या नंतरची सकाळची दृश्य आपण पाहतोय। या ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सेनेनं भावलपूर मध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर सुद्धा उद्ध्वस्त केलं अशी माहिती मिळतेय। एक महत्वाची मोठी बातमी, पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझहरच्या मदरशावर हल्ला करण्यात आलेला आहे। पाकिस्तानी सोशल मीडियावरून ही माहिती समोर येतेय। एक मोठी बातमी, दहशतवादी मसूद अझहरच्या मदरशावर हल्ला करण्यात आलेला आहे असं सोशल मीडियावर एका पाकच्या नागरिकानं नमूद केलेलं आहे आणि तिथूनच ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये। पाकिस्तानी सोशल मीडियावरून ही माहिती सध्या समोर येते। तर या संपूर्ण कारवाईच्या दरम्यान दहशतवादी मसूद अझहरच्या मदरशावर हल्ला झालेला आहे असं एका पाकमधील नागरिकानं सांगितलंय। पाकिस्तानी और इंडिया ने जंग शुरू कर दी है। अभी मेरे बहावलपुर सिटी के अंदर मौलाना मसूद अजहर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं। 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर। हम अपनी अफवाज पाकिस्तान के साथ खड़े हैं, लेकिन मेरा सवाल है कि हमारी एजेंसीज कहाँ सोई हुई थी, हमारी अफवाज पाकिस्तान कहाँ सोई हुई थी जब ये हमला हुआ। मुजफ्फराबाद की भी खबर आ रही है कि मुजफ्फराबाद वाली साइड पे भी ये अटैक हुआ है, लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है ब्लास्टिक मिसाइल के साथ। उन्होंने हमला किया है मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर। 4 मिसाइल मारे गए हैं। अभी ये कहना कबल वक्त है कि गोया कितनी सच्चाई है इस खबर के अंदर, किस साइड से ये मिसाइल आए हैं ये अभी कंफर्म होना बाकी है, लेकिन ये कंफर्म न्यूज़ है कि उनके मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं। तर ही कन्फर्म न्यूज आहे असं सुद्धा त्यांनी या व्हिडिओच्या मार्फत म्हटलेलं आहे आणि शिवाय तिथल्या लष्कराच्या आणि सरकारच्या कार्यभारावर सुद्धा एकंदरीत एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे या पाकच्या नागरिकानं। जर असा प्रकारचा मोठा हल्ला होणार होता तर इथलं लष्कर नेमकं काय करत होतं, झोपलेलं होतं का, असा थेट सवालच तिथे उपस्थित करण्यात आलेला आहे। महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, पाकिस्तानी सोशल मीडियाच्या मार्फत ही माहिती समोर आली आहे। हा व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये म्हटलं गेलंय दहशतवादी मसूद अझहरच्या मदरशावर हल्ला करण्यात आलेला आहे। ऑपरेशन सिंदूर मध्ये खरं तर अनेक दहशतवादी हे मारले गेलेले आहेत, त्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे आणि त्यामध्येच ही सुद्धा एक मोठी अपडेट म्हणावी लागेल। कोणत्या 9 ठिकाणांवर हा एअर स्ट्राईक करण्यात आलेला होता तर बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद अशा या 9 ठिकाणांचा यामध्ये समावेश होता, जिथे ऑपरेशन सिंदूर हे राबवलं गेलं। एअर स्ट्राईकच्या माध्यमातून हा थेट हल्ला चढवण्यात आला आणि नेमकं काय घडलेलं होतं याची सुद्धा आपण ही दृश्य पाहतोय। त्यानंतर सकाळचं काय चित्र आहे ते सुद्धा पाहतोय। हे तळ अक्षरशः मुळापासून उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत असा हा जोरदार हल्ला होता, जोरदार मारा होता आणि तिथे नेमकी सकाळची काय स्थिती आहे ते सुद्धा आपण पाहतोय। टाइमलाइन सुद्धा आपण पाहतोय। लाहोर सियालकोट विमानतळ ही रात्री 3:20 बंद करण्यात आलेली होती। पाकिस्तानवर भारताचा जेव्हा एअर स्ट्राईक झाला त्यानंतर नेमकं काय काय घडलं याची सुद्धा माहिती पाहतोय।
ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि एकूण किती हल्ले झाले तर 9 हल्ले झाले. 9 ठिकाणांवर हे हल्ले झाले. मध्यरात्री 1:20 ही कारवाई करण्यात आली. सगळ्यात उल्लेखनीय बाब जी असेल या संपूर्ण कारवाईच्या दरम्यानची किंवा या संपूर्ण ऑपरेशन मधली ती म्हणजे या मोहिमेमध्ये भारतीय सेनेनं पाकिस्तानी नागरिक असतील किंवा पाकिस्तानी लष्कराच्या कोणत्याही ठिकाणांवर हल्ला केलेला नाही. तशी काळजी भारतीय लष्करानं घेतली, भारतीय या संपूर्ण सेनेनं घेतलेली आहे. त्यामुळे भारतीय सेनेनं या मोहिमेमध्ये बहावलपूर किंवा कोटली आणि मुझफ्फराबाद या 3 शहरांमधल्याच या एकंदरीत 9 ठिकाणांवर ही मर्यादित अशी कारवाई केली. मात्र चोख असं प्रत्युत्तर दिलं, ज्यामुळे एक संदेश मिळाला की तुम्ही जर आमच्यावर हल्ला कराल, निष्पापांचा बळी घ्याल तर नेमकं काय होईल. कुठे किती दहशतवादी लपलेले होते याची आकडेवारी पाहूया. सियालकोटमध्ये एकूण 100 दहशतवादी लपलेले होते. दुसरीकडे गुलपूरमध्ये 80 दहशतवादी होते. भिंबर या परिसरामध्ये 60 तर चक अबनू या ठिकाणी 80, मुरिदकेमध्ये 120, भावलपूरमध्ये 200 तर या